मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये साजरा करत असतो। सालाबादप्रमाणे याही दिवशी 6 जानेवारी या दिवसाचा औचित्य साधून मंगळा संत नगरीमध्ये साजरा होत असलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे मंगळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय डॉक्टर बसवराज शिवपुंजे साहेब, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आपणा सर्वांचे नेते आदरणीय बबनरावजी अवताडे बाप्पा, ग्रामपंचायत दामाजीनगर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सरपंच आदरणीय जमीरभाई सुतार, मंगळा तालुका पत्रकार संघाचे आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिगंबर बापू भोगरे, मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी साहेब, मंगळा तालुका काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ चेरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा समन्वयक आदरणीय नारायणजी गोरे साहेब व आपल्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक असलेले भीमराव मोरे सर या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम सहर्षाचं स्वागत करतो आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमास प्रारंभ करू। अन्यायाविरुद्ध उभा राहणं, वास्तव समाजासमोर मांडणं आणि लोकशाही मूल्यांचं संवर्धन करणं ही पत्रकारितेचं आद्य कर्तव्य म्हणून आपण मंगळा तालुक्यामधील सामाजिक क्रांतीचा उगम आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्हावा यासाठी अहोरात्र वर्षभर झटत असतो आणि याचं एक सुंदर असं औचित्य या व्यासपीठावरती उपस्थित व्हावं यासाठी हा दिवस मंगळा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण दरवर्षी साजरा करत असतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष निवड मानण्यासाठी मी दैनिक स्वाभिमानी छावा चे कार्यकारी संपादक आमचे सहकारी मित्र मुकेश वठारे सरांना विनंती करतो की अध्यक्ष निवड आपण या ठिकाणी मांडावी। मंगळा तालुका पत्रकार संघ पत्रकार दिनानिमित्त आजचे अध्यक्षस्थान सहकार्यातनं बबनराव अवताडे शिखराजी त्यांना विनंती करतो। मंगळा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष आपले सहकारी मित्र सचिनराव हेंबाडे यांनी अनुमोदन द्यावे। आताचे अध्यक्ष सूचना मांडली महेशजी वठारे यांनी त्यास मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पूर्ण अनुमोदन। धन्यवाद। या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामांकित वस्ताद पैलवान मारुती बापू या ठिकाणी आगमन होत आहे। आपणा सर्व पत्रकारांच्या वतीने बापूंचंही सहर्षाचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका व पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, सहकार, अर्थकारण, शैक्षणिक, आरोग्य आदी सेवा क्षेत्रामध्ये अनेक घडामोडींचा उलगडा आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वर्षभर चालू असतो आणि नेमकी हीच कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय भीमराव मोरे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे मंत्री आदरणीय बबनरावजी अवताडे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या या पोलीस विभागाच्या उपविभागीय उपअधीक्षक आणि सर्वच कार्यामध्ये अग्रेसिव्ह असलेले ज्यांची ओळख आता गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण पाहत आहोत असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय बसवराजी शिवपुंजे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्वच व्यासपीठावरील वेळेअभावी सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सर्व आदरणीय आणि व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि आजचा हा जो पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे
या पत्रकार दिनाला आज 195 वर्षे होत आहेत की ज्यांच्या जीवनाचा, ज्यांच्या कार्याचा, ज्यांच्या जन्माने सुरुवात झाली ते मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दर्पण नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध केलं आणि यातून फक्त वृत्तपत्रकारिता न करता पारतंत्र्याच्या आधिपत्याखाली खिचपत असलेली जनता त्यांना स्वातंत्र्याची जाणीव व्हावी, त्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागावी, स्वातंत्र्य हे आपलं असलं पाहिजे हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1832 साली माफ करा 1932 साली दर्पण नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध केलं आणि आपल्या महाराष्ट्रातील ते पहिलं एकमेव वृत्तपत्र होतं की जे दर्पण त्या नावाप्रमाणेच दर्पण होतं। यामध्ये ते 8 पाने असलेलं वृत्तपत्र एकमेव एक वृत्तपत्र आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं होतं की त्यामध्ये द्विभाषिक होतं। एका डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये ते वृत्तपत्र छापलं जात होतं आणि उजव्या बाजूला मराठीमधून छापलं जात होतं। इंग्रजीमध्ये छापण्याचं कारण असं होतं की ती इथल्या लोकांच्या व्यथा आणि ज्या चळवळीचे जे कार्य आहे ते इंग्रजाला कळावं आणि आपल्या लोकांना आपलं काय चाललेलं आहे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत कळावं म्हणून द्विभाषिक छापलेलं आतापर्यंतच्या इतिहासामधलं पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र हे बाळशास्त्री जांभेकरांनी स्थापन केलं आणि आपल्या मंगळवेढ्यामध्ये गेल्या 26 वर्षापूर्वी म्हणजेच हे 2001 साली बरोबर 2000 साली या हजारे गल्लीच्या हजारे वाड्यामध्ये मंगळवेढ्यातील काही मोजकी मंडळी एकत्र येऊन ही मंगळवेढा तालुका पत्रकार संघ स्थापन झाला। आज याला 26 वर्षे पूर्ण होत आहेत। साहेब सांगायला हरकत नाही की लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो की हे जे वृत्तपत्रकार आहेत हे यामध्ये आज प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यामध्ये स्पर्धा चालू आहे। काही ब्लॉग आहेत, काही पोर्टल आहेत, काही व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक अन्य मार्गाने लोकांपर्यंत हे लोक पोहोचत आहेत। अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणाऱ्या घटना, घडोघडीला असलेल्या घटना ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपले सगळे संसार, प्रपंच, लेकरं बाळ सगळा संसार सोडून त्याच्यातून मध्यंतरी वेळ काढून ही मंडळी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतायत। हे पवित्र काम करत असतात म्हणूनच यांना लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ म्हणतो। हा चौथा स्तंभ अबाधित राहावा म्हणून आमच्या पत्रकाराचे सर्वांचे संस्थापक आदरणीय दिगंबरजी भगरे साहेब यांनी 26 वर्षापूर्वी हा पत्रकार संघ स्थापन केला। बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनी म्हणजे आजच्या 6 जानेवारीच्या दिवशी जे वर्षभरामध्ये प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य करतात त्यांचा या ठिकाणी आदर सन्मान केला जातो। त्याचबरोबर वर्षभर काम करण्याची जबाबदारी याच्यामध्ये एक कार्यकारिणी स्थापन केली जाते आणि ही कार्यकारिणी वर्षभरामध्ये निपक्षपातीपणे जे समाजामध्ये नेमकं घडतंय ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करतायत। हे काम आपल्यापर्यंत या ठिकाणी करतायत। ह्या लोकांची आपल्या समोर थोडीशी ओळख व्हावी, जान पहचान व्हावी याच्यासाठी आज आपण या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे। साहेब तेव्हा या ठिकाणी जे हे वृत्तपत्राचं काम होत आहे त्या वृत्तपत्राच्या कार्यामध्ये काम करत असताना हे सर्व मंडळी आपल्या सर्व समाजाला एकत्र घेऊन जातीपातीचा कुठलाही विचार न करून या वृत्तपत्रकारितेचे काम करतात। मला सांगायला हरकत नाही साहेब की ही सर्व जी आता आपल्या समोर असणारी जी मंडळी आहेत ती सर्व बहुजन समाजाची आहे की ज्या गेल्या 100 वर्षापूर्वी या मीडियाचं, या वृत्तपत्राची एक जी मक्तेदारी होती, आम्हीच करणार, आमच्याशिवाय हे करण्याचा इतर कोणालाही अधिकार नाही हे सांगण्याची जी प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीला मोडीत काढण्यासाठी असे काही दर्पणकार,
आपल्या समोर आले आणि त्यांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळं आज जे मी कुठल्या समाजाचं किंवा कोणाची मी टीका करत नाही, परंतु ज्या वेळेला बहुजन समाजाची लोक पुढे येतात त्यावेळेला समाजाचं खरं चित्रण हे लोकांच्या पर्यंत पोहोचतं आणि हे पोहोचवण्याचं पवित्र काम ही मंडळी करतायत. हे करत असताना वेळोवेळी ज्या वेगवेगळ्या ज्या घटना घडतायत किंवा त्याचं जे खरं स्वरूप आहे, हे जर वेगवेगळे भ्रष्टाचार आहेत, वेगवेगळे ज्या काही घडणाऱ्या घटना राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये असू द्या, ज्या घटना घडत आहेत त्या घटना लोकांच्या पर्यंत आणि शेवटच्या लोकांच्या पर्यंत टोकापर्यंत येत आहेत, त्याचं काम हे मंडळी करतायत. याबद्दल आमच्या सर्व पत्रकार संघाचा आम्हाला अभिमान वाटतो. आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून या लोकांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आता 2 पुरस्कार देणार आहोत. पण ती थाप तुमच्या शुभास्ते पडल्यानंतर त्यांना जी कामाची उमेद येते, बाकीच्यांना त्या कामाचं जे मार्गदर्शन मिळतं त्यामध्ये आपण असावं आणि आपल्या माध्यमातून या लोकांना सगळ्यांना आमच्या पत्रकारांना शाबासकीची थाप मिळावी एवढंच या निमित्तानं हे करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलं. आपण वेळेमध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व पत्रकार संघातर्फे आपलं मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज पर्वामध्ये नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न आणि उलगडण्याचा प्रयत्न वर्षभर करत असतात. म्हणून तर म्हटलं जातं की पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर अतिथींचा यथोचित सन्मान आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारत्न आदरणीय बाप्पांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकार संघाचे संस्थापक आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापूंच्या शुभास या ठिकाणी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DYSP साहेब आदरणीय शिवपुंजे साहेबांचा सन्मान पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर ग्रामपंचायत दामाजीनगर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सरपंच आदरणीय जमीरबाई सुतार यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मोरे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय बापूंचा सन्मान मंगळा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दाऊलभाई इनामदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बापू या. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा समन्वयक आदरणीय नारायणजी गोरे साहेबांचा सन्मान पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष आदरणीय विजय भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न. आदरणीय राजभाऊ शेळके यांचा सन्मान डिजिटल मीडियाचे सुनील कसबे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्षाचं स्वागत करून पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट तोडकरी साहेबांना विनंती आहे की आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त कराव्या. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं
प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय बाप्पा, प्रमुख पाहुणे, मंगळवार उपयोग कार्यालयाचे DYSP माननीय शिवपूजे साहेब व इतर सर्व आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरील सर्व व्यक्ती, आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, गेली 26 वर्ष पत्रकार संघ अखंडित चालू आहे. फक्त पत्रकार संघ हा बातमीपुरताच मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार संघाने आतापर्यंत जनावरांचं शिबिर असेल, माणसांचं शिबिर असेल, डोळ्यांचं शिबिर असेल, असे विविध शिबिर, स्पर्धा परीक्षा असतील, असे वेगवेगळे जे सामाजिक जे कार्यक्रम आहेत ते आतापर्यंत 26 वर्ष राबवलेले आहेत. इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडियाची जी बातमी असते ते जोपर्यंत पेपरचं पान फाटत नाही तोपर्यंत ती वर्षानुवर्ष आपल्याकडे बातमी राहते. आणि त्याच्यामुळं दोन्हीही मीडियाला एवढं महत्व आहे. प्रिंट मीडियाची बातमी कायमस्वरूपी राहते, इलेक्ट्रिक मीडियाची बातमी तातडीने येते पण थोड्या वेळासाठी राहते, पण म्हणून दोन्हीचे महत्व काही कमी होत नाही. त्यामुळे प्रिंट मीडिया सुद्धा आतापर्यंत जशा पद्धतीने चालत आला इथून पुढे चांगल्या पद्धतीने चालत राहील. मंगळवेढा तालुक्यातील पत्रकार साहेबांना सांगू इच्छितो की सगळे पत्रकार आमचे स्वावलंबी आहेत. कधीही कुठल्याही खालच्या थराला जाऊन काम करण्याचा एकही पत्रकार आता आमच्यामध्ये नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने पत्रकार संघ गेल्या 26 वर्ष काम करतोय. बापूंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकार संघाची घोडदौड चालू आहे. गेलं 25वे वर्ष होतं, आता आम्ही 26व्या वर्षात पदार्पण करतोय. पण पत्रकार संघ आतापर्यंत अखंडितपणे आणि तालुक्यात एकमेव चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना एकत्र घेऊन चालणारा आमचा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघासाठी सगळ्या पत्रकारांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझी 2 मिनिटं संपतो. पोलीस उपविभागीय अधिकारी आदरणीय शिवपूजे साहेबांना विनंती आहे पत्रकारांना शुभेच्छा द्या. पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री बबनराव अवतडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्वप्रथम आपल्या सर्वांना लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे त्या 4थ्या स्तंभाला मी या पत्रकार दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्या जो मंगळवेढा पत्रकार संघ आहे त्याला आज 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्त सुद्धा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जे लोकशाही स्थापन झाल्यानंतर जे लोकशाहीचे 3 स्तंभ असतात त्याच्यातला पहिला स्तंभ म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे आपली विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभा. दुसरा स्तंभ असतो एक्झिक्युटिव्ह, म्हणजे त्यात सर्व प्रकारचे जे डिसिजन इम्प्लिमेंट करणारी एजन्सी आहे, प्रशासकीय अधिकारी असतील, हा दुसरा स्तंभ आहे. तिसरा स्तंभ म्हणजे ज्युडिशियरी, मग त्यात जे न्यायव्यवस्थेमध्ये JMFC पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्या सर्वांचा समावेश होतो. आणि म्हणजे तसं पाहिलं तर हे 3 जे स्तंभ आहेत हे अधिकृत आहेत. त्यानंतर जो 4था स्तंभ आपण म्हणतो किंवा जो आहे त्याच्या कुठेही नामोल्लेख केलेला नाही, परंतु तेवढ्याच ताकदीनं मागील लोकशाहीच्या आधीपासून, आपला भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधीपासून किंबहुना भारताला स्वतंत्र करण्यात ज्यानं तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावली आणि जो असा 4था स्तंभ म्हणून उदयास आला, तर त्यामागची कारणं पण तशीच आहेत. पत्रकारांनी जे समाजातलं वास्तव्य आहे, जे वास्तव आहे, जो समाजाचा आरसा बनण्याचं काम पत्रकारांनी केलं आणि फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता एक सामाजिक क्रांती घडवण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग झाला आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता आपल्याला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून तर पत्रकारांचं योगदान भारताच्या प्रगतीतील, समाजाच्या प्रगतीतील योगदान खूप जास्त आहे आणि हे योगदान इथून पुढेही असंच राहील किंवा ते अजून जास्त वृद्धिंगत होईल अशी मला पूर्ण खात्री आहे.
आणि आपण सर्व या मागील 26 वर्षात मंगळवेढा पत्रकार संघानं खूप भरभराट केलेली आहे. इथून पुढे सुद्धा आपल्याला खूप भरभराट हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला परत एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताच्या पूर्वी गेल्या वर्षभर ज्या पत्रकार बांधवांनी अतिशय सुंदर असं कार्य पत्रकार संघासाठी व सार्वजनिक जीवनातील घडामोडींसाठी केलं, अशा 2 आदर्श पत्रकारांना मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आदर्श पत्रकार हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सर्वप्रथम दैनिक लोकमत या वृत्तपत्र समूहाचे अंतर्गाव प्रतिनिधी आदरणीय प्रवीणजी राहुळे साहेबांचा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय भगवानच्या शोभास्ते या ठिकाणी पुरस्काराची दुसरी मानकरी साप्ताहिक धनगर टाइम्स या वृत्तपत्र समूहाचे संपादक आदर्श पुरस्कार विजेते आदरणीय बापूराव मासाळ यांचा सन्मान आदरणीय मैसूर साहेबांच्या शुभासाठी संपन्न. तत्पूर्वी चामाजनगर या स्थानिक संस्थेचे उपसरपंच जगताप हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे स्वागत. धन्यवाद. यानंतर सरपंच संजय काका जगताप यांचा सन्मान धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पप्पा यांच्या वतीनं आदरणीय राजाभाऊ चौधरी यांना विनंती आहे की आपण आपण त्या ठिकाणी मांडा. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आज स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजे पत्रकार दिन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे साहेब आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्याचे ज्येष्ठ नेते मंगळवेढा तालुक्याचे परमनंट चेअरमन आदरणीय बबनरावजी अवताडे साहेब, माझ्याबरोबर आलेले आमचे वस्ताद बापू वाकडे, या माजी उपसरपंच गडकरी साहेब, या ग्रामपंचायतीचे सरपंच जमीरभाई सुतार, उपसरपंच संजय जगताप, मनसेचे नेते आमचे मार्गदर्शक नारायणजी गोवे, दिगंबर भागरे आणि पत्रकारितापर्यंत न थांबता सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, तो आणि त्याचा चमू मी पाहतोय 25-26 वर्ष त्याला मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य आर के जाधव असतील, भीमराव मोरे असतील, ही सर्व मंडळी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं खरोखरच पत्रकारितेबरोबर सर्वच विविध क्षेत्रात तुमचं योगदान आहे आणि आपल्या लेखणीतून समाजाचं प्रतिबिंब आपण आपल्या वर्तमानपत्रातून जनतेसमोर मांडताय, त्याबद्दल मंगळवेढ्याच्या म्हणजे कालच त्यांनी अधिकार घेतलाय अशा आमच्या मातोश्री सौभाग्यवती सुनंदाताई आवताडे, सर्व नगरसेवक, तसेच या ज्या मंगळवेढ्यातल्या सहकारी संस्था आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे बबनरावजी आवताडे, या सगळ्या संस्थेच्या वतीनं आणि नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या वतीनं मी तुम्हाला सर्व पत्रकारांना उत्साहित यापुढील काळात आपल्या हातून सामाजिक कार्य घडो अशी आज जांभेकर
म्हणजे जन्मदिवस पत्रकार दिन या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, हा विचार आदरणीय जांभेकर साहेबांनी आपल्या समोर महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशामध्ये रुजविला. तोच धागा पकडून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स असेल, जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही, असं या मंगळवेढ्याच्या कृषीतील तुम्ही पत्रकार बंधूंनी समाजाला जाणवून दिले. परत एकदा मी सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत सामान्य पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे. सर्वप्रथम मंगळा तालुका डिजिटल मीडिया तालुका प्रमुख संपादक सुनील कसबे सरांचा सन्मान आदरणीय शिवकुंजी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न. मंगळा तालुका पत्रकार संघाच्या 26व्या पत्रकार दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवकुंजे साहेब, अतिशय वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, शुभेच्छा व्यक्त केल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सरकार वर्षी माननीय बबनरावजी अवतारे साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, अध्यक्षांनी सुशोभलं, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा जय मल्हार क्रीडा मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पैलवान मारुतीराव वाकडे साहेब, दामाजीनगरचे ग्रामपंचायतचे सरपंच माननीय दिलीपभाई सुतार, उपसरपंच संजयजी जगताप साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित मनसेचे अध्यक्ष नारायणजी गोवे आणि ज्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं सहभाग मोठ्या प्रमाणात असतो ते राजाभाऊ चेळेकर, या सर्वांचं पत्रकार संघाच्या वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आपल्यातलेच प्रतिनिधी संतोषजी मिसाळ सर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी निवेदन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण सर्व पत्रकार बांधव दरवर्षीप्रमाणे अगदी ग्रामीण भागातून वेळेवर या ठिकाणी पोहोचला, या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा वर्धापन सोहळा या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.